जय हिंद मित्रांनो, तुमचं महा गव्हर्नमेंट एक्झाम या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. तर आपण काही टी परीक्षेमध्ये विचारण्यात येतील असे काही महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत, जे की तुमचे येणाऱ्या परीक्षेमध्ये हे प्रश्न खूप इम्पॉर्टंट असेल. तर वेळ न वाया घालवता चला व्हिडिओला सुरू करूया. पहिला प्रश्न आहे, इलेक्ट्रिक बल्बमध्ये खालीलपैकी कोणता वायू भरले जातात? इलेक्ट्रिक बल्बमध्ये खालीलपैकी कोणते वायू भरले असतात? तर कोणते वायू असतात? तर नायट्रोजन. पर्याय क्रमांक पहिला याचा करेक्ट आन्सर असेल. मित्रांनो, तुम्हाला आन्सर येत असेल तर तुम्ही कमेंट करत चला, जेणेकरून तुमची रिव्हिजन होईल. पुढचा प्रश्न, भारताचे निवडणूक आयुक्ताची नेमणूक खालीलपैकी कोण करतात? भारताचे निवडणूक आयुक्ताची नेमणूक कोण करतात? तर ते करण्यात येते राष्ट्रपती यांच्याद्वारे भारताचे निवडणूक आयुक्ताची नेमणूक केली जाते. पुढचा प्रश्न, प्रकाश संश्लेषण क्रियेत यावेळी खालीलपैकी कोणते वायू उत्सर्जित केले जातात? प्रकाश संश्लेषण, त्यालाच काय म्हणतात? फोटोसिंथेसिस क्रियेत यावेळी खालीलपैकी कोणते वायू उत्सर्जित केले जातात? तर कोणते वायू? तर ऑक्सिजन. पर्याय क्रमांक पहिला याचा करेक्ट आन्सर असेल. पुढचा प्रश्न, ईस्ट इंडिया कंपनीचे भारतामध्ये पहिले फॅक्टरी कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आली? तर ते करण्यात आले आहे सुरत या ठिकाणी. पर्याय क्रमांक तिसरा याचा करेक्ट आन्सर असेल. ईस्ट इंडिया कंपनीची भारतामध्ये पहिली फॅक्टरी कुठे आहे? तर सुरत या ठिकाणी स्थापना करण्यात आली होती. पुढचा प्रश्न, उल्लर हे गोड पाण्याचे सरोवर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? उल्लर हे गोड पाण्याचे सरोवर खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? तर ते कोणत्या राज्यात आहे? जम्मू काश्मीर या राज्यात आहे. पर्याय क्रमांक तिसरा याचा करेक्ट आन्सर असेल. पुढचा प्रश्न, भारताने आपले अर्थव्यवस्थेत जमातीकरण कोणत्या साली केले? कोणत्या साली केलेलं आहे? खाजगीकरण, जागतिकीकरण भारताने आपले अर्थव्यवस्थेचे, तर ते करण्यात आले होते 1991 साली. पर्याय क्रमांक दुसरा याचा करेक्ट आन्सर असेल. पुढचा प्रश्न, डेक्कन रायत असोसिएशन 1916 मध्ये ही संस्था कोणी स्थापन केली? डेक्कन रायत असोसिएशन ची स्थापना केव्हा झाली? तर 1916 मध्ये. तर यामध्ये ही संस्था कोणी स्थापन केले होते? ते स्थापन करण्यात आले होते छत्रपती शाहू महाराज यांच्याकडून. पर्याय क्रमांक पहिला याचा करेक्ट आन्सर असेल. पुढचा प्रश्न, संसदचे कनिष्ठ सभागृह खालीलपैकी कोणते आहे? संसदचे कनिष्ठ सभागृह कोणते आहे? तर लोकसभा ही कनिष्ठ सभागृह म्हणून ओळखले जाते. तर वरिष्ठ सभागृह कोणत्या सभाला सांगण्यात येते? तर वरिष्ठ सभागृह ही राज्यसभा याला सांगण्यात येतं. पुढचा प्रश्न, ग्रँड मास्टर हा किताब कोणत्या खेळासाठी दिला जातो? ग्रँड मास्टर हा किताब कोणत्या खेळासाठी दिला जातो? तर हे देण्यात जातं बुद्धिबळ या खेळासाठी. पर्याय क्रमांक तिसरा याचा करेक्ट आन्सर असेल. पुढचा प्रश्न, ताजमहल हा खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे? ताजमहल हा खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे? तर ते आहे यमुना नदीच्या काठावर. पर्याय क्रमांक 4 याचा करेक्ट आन्सर असेल. पुढचा प्रश्न, मूत्रपिंडाच्या विकारावर खालीलपैकी कोणती उपचार पद्धती वापरली जाते? मूत्रपिंडाच्या विकारावर खालीलपैकी कोणती उपचार पद्धती वापरली जाते? तर कोणती? डायलिसिस. पर्याय क्रमांक तिसरा याचा करेक्ट आन्सर असेल. पुढचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेमध्ये मूलभूत हक्क कोणत्या कलमान्वये स्पष्ट करण्यात आलेले आहेत? मूलभूत हक्क कोणत्या कलमामध्ये दिलेले आहे? तर ते आहे 12 ते 35 या कलमामध्ये मूलभूत हक्क हे स्पष्ट करण्यात आलेले आहे. पुढचा प्रश्न, न्यूटनचे गतिविषयक एकूण किती नियम आहेत? न्यूटनचे गतिविषयक एकूण किती नियम आहेत? तर असे एकूण
3 नियम आहे? पर्याय क्रमांक 3 याचा करेक्ट आन्सर असेल. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या ठिकाणी विमानाचा कारखाना आहे? महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या ठिकाणी विमानाचा कारखाना आहे? तर कोणत्या ठिकाणी आहे विमानाचा कारखाना? ओझर या ठिकाणी. पर्याय क्रमांक 1 याचा करेक्ट आन्सर असेल. पुढचा प्रश्न, राज्य पुनर्रचना आयोग 1953 याचे अध्यक्ष खालीलपैकी कोण होते? राज्य पुनर्रचना आयोग कोणत्या वर्षाचा आहे? तर 1953 सालीचा. त्यावेळेस त्याचे अध्यक्ष कोण होते? तर फजल अली हे त्याचे अध्यक्ष होते. पर्याय क्रमांक 2 याचा करेक्ट आन्सर असेल. राज्य पुनर्रचना आयोग याचे अध्यक्ष फजल अली होते. पुढचा प्रश्न, राष्ट्रपतीचे महाभियोग यांच्याशी संबंधित कलम कोणती आहे? राष्ट्रपतीवर महाभियोगाचे कलम कोणते आहे? कोणत्या याच्यात सांगण्यात आले? तर ते सांगण्यात आले कलम 61 मध्ये राष्ट्रपतीचे महाभियोग बाबत. पुढचा प्रश्न, जागतिक अपंग दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? जागतिक अपंग दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर अपंग दिवस हा 3 डिसेंबर रोजी साजरा केला जातो. पुढचा प्रश्न, मूळ रेखावृत्त खालीलपैकी कोणत्या देशातून जाते? मूळ रेखावृत्त खालीलपैकी कोणत्या देशातून जाते? तर ते जाते इंग्लंड या देशातून. पर्याय क्रमांक 3 याचा करेक्ट आन्सर असेल. थँक्यू फ्रेंड्स. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच प्रश्न पाहण्यासाठी